हाय गाईस, तर आज आली होती मी शेगावला आणि शेगावला आली तर मग कृष्णाजीच्या मळ्यात तर मी जाईलच. तर मग त्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही कृष्णाजीच्या मळ्यात चाललो. तर चला आपण सगळे जाऊया कृष्णाजीच्या मळ्याजवळ. आणि आता मी तुम्हाला कृष्णाजीच्या मळ्याबद्दल खूप सारी माहिती सांगणार, तर म्हणून मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की पाहाल. तर हे पहा, आता कृष्णाजीच्या मळ्याजवळ पोहोचले आणि बाहेरूनच व्ह्यू एवढा सुंदर, इकडे तिकडे झाडं सगळं हिरवंगार, एवढं सुंदर दिसतं. इकडे चप्पल ठेवायचे स्टँड पण होते, स्टँडवर ठेवू शकत नाही, ते इकडे खाली पण ठेवू शकतं. आणि एवढे झाडं, एवढे ग्रीनरी, एवढं सुंदर, बापरे खूपच सुंदर. आणि आतमधून पण खूप सुंदर आहे. तर मग तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण पाहाल आणि पहा ना, की झाडं किती सुंदर दिसते. तर चला आपण सगळं पूर्ण मंदिर पाहूया. तर सगळ्यात पहिले हे इकडे पाणी पिऊ शकतो, शुद्ध पाणी आहे, प्यायचं पाणी आहे, स्वच्छ. कृष्णाजी पाटील हे संत नव्हते, पण संत गजानन महाराजांचे सर्वात मोठे भक्त आणि सेवक होते. म्हणूनच लोक आदराने त्यांना कृष्णाजी पाटील महाराज असेही म्हणतात. महाराज शेगावात आल्यावर सर्वात आधी त्यांच्याच मळ्यात राहिले. स्वतः हाताने महाराजांनी स्वयंपाक करायचे. गावकरी महाराजांचा वेढा म्हणायचे तेव्हा कृष्णाजी पाटील ढाल बनून उभे राहिले. आजही त्यांचा मळा तीर्थक्षेत्र आहे, तिथे महाराजांच्या पादुका आहेत. म्हणून गजानन विजय ग्रंथात कृष्णाजी पाटलांचा उल्लेख 10हून अधिक अध्यायात आहे. मी आणि मम्मी सोबत दर्शन करत होतो. व्ह्यू खूप सुंदर दिसत होता आणि एवढी पण जास्त काही गर्दी नव्हती, कारण आम्ही सकाळच्या टाईमला आलो होतो, खूप लवकर उठून आणि म्हणून मग व्ह्यू खूप जास्त सुंदर दिसत होता. तर चला मग आपण अजून काही माहिती. म्हणून त्यांना अज्ञानवतासी संत असे म्हणतात. उपदेश गणगण गणात बोते, हा नाम जप सांगितला देवळात जाऊन देव शोधू नका, माणसात देव शोधा. गरिबांची सेवा, अन्नदान, सत्य बोलणे यावर भर. 8 सप्टेंबर 1910 भाद्रपद शुद्ध दशमी शेगाव येथे त्यांची समाधी आहे. शेगाव संस्थान. आज शेगाव हे महाराष्ट्रातील मोठे तीर्थक्षेत्र आहे. दररोज 20-30 हजार भाविक येतात. हे पहा, हे इकडे दाखवलेलं आहे, जसं की आपण अध्यायामध्ये वाचलेलंच आहे. कृष्णाजीच्या मळ्यात आले होते, मग तेव्हा जळत्या पतंगावरचा तिकडे सीन आहे आणि किती सुंदर दिसतं आहे हे. तर चला अजून थोडी माहिती पाहू आपण. कृष्णाजी पाटील हे शेगावचे धनाढ्य शेतकरी आणि महाराजांचे पहिले मुख्य भक्त होते. मळा कुठे आहे? शेगावच्या बाहेर सध्याच्या गजानन महाराज मंदिरापुढे साधारण 1.5 किमी अंतरावर कृष्णाजी पाटील मळा किंवा कृष्णाजीची पाटील वाडा म्हणून ओळखला जातो. महाराजांचा संबंध काय? पहिला आश्चर्य, शेगावात आल्यावर महाराज सर्वात आधी कृष्णाजी पाटलाच्या घरी मळ्यात राहिले. सेवा, कृष्णाजी पाटील आणि त्यांच्या पत्नीने महाराजांची खूप सेवा केली, जेवण, कपडे सगळं बघितलं. आणि चमत्कार काय? या मळ्यातच महाराजांनी बरेच चमत्कार केले. विहिरीचे पाणी गोड करणे, अन्न वाढणे असे प्रसंग इथे घडले. वास्तव्य, महाराज बराच काळ या मळ्यात राहिले, म्हणून या जागेला खूप महत्त्व आहे. आणि मी एवढी एक्सायटेड होती की मी माझी सगळ्यात पहिली देणगी दिली होती माझं पेट प्रमोशनची. तर मग मी एवढी एक्सायटेड होती की मी तिकडेच प्रसाद खोलून सण खाऊन घेतला, कारण मी खूप एक्सायटेड होती. फोटो पण मी मंदिरातच खोलला आणि काय काय मिळालं मला त्याचा पण मी व्हिडिओ टाकला, तुम्ही नक्की पाहाल. आजही कृष्णाजी पाटलांचा वाडा मळा जतन करून ठेवला आहे. शेगावला जाणारे भाविक आधी संस्थानात दर्शन घेतात, मग कृष्णाजीच्या पाटलाच्या मळ्यात दर्शन घेतात आणि मग कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात पण जातात. तिथे महाराजांचे फोटो, पादुका आहेत. शेगावात गेल्यावर कोणती 3 ठिकाणे बघावीत? गजानन महाराज संस्थान मंदिर, मुख्य समाधी, कृष्णाजीच्या पाटील वाडा, महाराजांचे पहिले वास्तव्य, बंकटलाल धाम जिथे महाराज प्रगट झाले. पण माझ्यासारखं शेगावला गेल्यावर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं का? हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगसाल. पहा ना, इकडे किती जास्त झाडं आहे, खूप सुंदर आहे. मला तर खूपच छान वाटलं कृष्णाजीच्या मळ्यात येऊन.
तुम्ही पण कृष्णाजीचा मळा पाहिलेला आहे का? मला हे कमेंटमध्ये नक्की सांगसाल. आणि इकडे येऊन खूप छान वाटलं, मंदिरात खूप छान वाटलं. आणि अजून आम्ही गेलो होतो बंकटलाल धाममध्ये पण. तर मग तिकडचा व्हिडिओ पण मी लवकरच टाकेल. आणि हे पहा इकडचं किती सुंदर आहे. मला तर